मन मंदिरा गजर भक्तीचा. असं घडलं, एकदा एक चिनी साधू होते, मोठे मोठे सत्पुरुष होते, आणि त्यांच्याकडे एक तरुण गेला, साधक गेला. हा प्रश्न विचारतोय, तो प्रश्न विचारतोय, तो प्रश्न विचारतोय, तो प्रश्न विचारतोय. ते म्हणाले, महाराज जरा आमच्या प्रश्नाची उत्तर द्या. ते म्हणाले, बाबा मी आहे म्हातारा, जरा चहा कर, मला जरा मदत कर. त्यांनी चहा केला. तूही घे, मलाही दे. थांब म्हणाले, मी तुला चहा देतो. तू आता केलास, मी देतो तुला. अशी कप्पशी ठेवली आणि त्याने ओतायला सुरुवात केली. ओतायला सुरुवात केल्याबरोबर अर्धा कप झाला, पाऊण कप झाला, पूर्ण कप झाला. बशीमध्ये चहा सांडू लागला आणि शेवटी त्या टेबलावरून खाली सांडू लागला. तो म्हणला, महाराज 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 महाराज. तो चहा सांडतोय. नाही म्हणले, तुझ्या प्रश्नाला उत्तर देतोय. तुझं एवढं पूर्वी भरलेलं आहे, जे भरलेलं आहे ते खाली सांडतंय, माझं केव्हा शिरणार? तेव्हा तुझं जे भरलेलं आहे ते पहिलं रिकामं कर, म्हणजे मग माझं शिरायला जागा पडेल. तसं विद्वान होते, ज्ञानी होते, संन्यासी होते, ब्रह्मचारी होते, आत्मनिष्ठ होते, ब्रह्मनिष्ठ होते, पण गोपी नव्हते. गोपी शब्दाचा अर्थ मागे आपल्याला मी सांगितला. गो इंद्रियातून प्रभू प्रेमाचं रसपान जी करते, रसपीते, गोपी. जी रसपीत असते ती गोपी. आणि अशा गोपींना गोकुळामध्ये कुणाचं दर्शन घडलं? निळोपार आपल्या गवळणीमध्ये म्हणाले, शुकादिकाची हृदयीचे ध्यान, आम्हा जोडले हो न करिता साधन, सहजची पाचारिता येतसे धावोनी, प्रेमी आलिंगिता निवेतनु मनो, ऐशा गवळणी त्यानंद भरिता. शुकादिकाचे हृदयीचे ध्यान, आम्हा जोडले हो न करिता साधन. खरंच आहे, शुकादिकांच्या हृदयीचं ध्यान गोकुळच्या गवळणींना सहज भक्तिभावामध्ये आणि त्या कारणामुळे ते उपलब्ध झालं. आपल्याला आता रासेपर्यंत पोचायचं आहे. रासलीला ही गोकुळातली शेवटची लीला आहे. त्याच्यानंतर भगवान आणि मथुरेला गेले. रासलीलेमध्ये सर्वांना तृप्त केलं भगवंताने, गोपींना तृप्त केलं. वृत्ती ही गोपी आहे. गोपी कोण आहे आणि ज्या गोपिका होत्या सांगेन मी आपल्याला थोडं थोडं थोडं. श्रुती स्मृती, मोठे मोठे ऋषी मुनी हे सगळे तिथे गोपी होऊन आले होते. लक्षात घ्या, मोठं आश्चर्यकारक घटना आहे. त्याच्याकरता काल एक एक लीला सांगत आपण पुढे सरकलो. काय काय जायला पाहिजे? अविद्येचा नाश, रजगुणाचा नाश. रजगुण नाहीसा झाल्यानंतर कन्हैया माखन चोरी करतो. एक लक्षात घ्या, हे मोठा गमतीदार विषय आहे. मन विषयाच्या मागे जातं. ते का जातं? कन्हैया त्याची चोरी करत नाही म्हणून. कन्हैयाने चोरी करण्याकरता ते मन तितकं त्याच्याशी एकरूप व्हावं लागतं. तेव्हा तो मन म्हणजे लोणी चोरतो तुमच्या, मन माखन. ते मन सुद्धा असं मृदू व्हावं लागतं, लोण्यासारखं. मन कसं व्हावं लागतं? भगवंताचं प्रेम अंतःकरणामध्ये प्रकट होण्याकरता, त्याच्याशी एकरूप होण्याकरता लोण्यासारखं नरम व्हावं लागतं. माखन चोरी केली. चित्त चोर म्हटलं त्याला, बरं का. तू आमचं मन चोरलंस म्हणजेच
माखन चोरलं. म्हणून लक्षात घ्या, काही काही माणसं म्हणतात कृष्णाने लोणी चोरलं. अरे त्याच्या घरामध्ये काही खायला मिळत नव्हतं का तो चोरत होता? तो लीला परमात्मा आहे, लीला भगवान आहे, लीला अवतार आहे. जन्म जन्मांतरापासून ज्यांनी तपश्चर्या केली, याचे भेटी लागे वृत्ती उपवास, सेविली गंगेची तटाके उदास, त्याची सुकृतासी आजी आली नेणो घोष हो. याची भेटी लागी वृत्ती उपवास, सेविली गंगेची तटाके उदास. जन्म जन्मांतरापासून कृष्ण परमात्म्याचं दर्शन घडावं म्हणून त्याची उपासना करत होते. आणि त्या उपासनेची फलश्रुती म्हणजे कृष्ण भगवंताचा अवतार. आणि म्हणून असं सांगतात, माखन चोरलं नाही का. तुमचं हृदय सुद्धा मृदू मधुर व्हावं लागतं. देवाची पावलं उठण्याकरता हे बघा, मार्बल जरी असला तरी पावलं उमटत नाहीत. जिथे मृदू मधुर हृदय असतं तिथे पावलं उमटतात. तुम्ही म्हणाल हा मार्बल आम्ही 200 रुपये स्क्वेअर फूटचा आहे. नाही 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 उमटत, नाही उमटत, नाही उमटत. काय तसं तुम्ही म्हणाल मी इतका शिकलेलो आहे, तुम्ही म्हणाल 4 वेद शास्त्र मार्बल आहे, 18 पुराण ग्रनाईट आहे उत्तम, नाही पावलं उमटत. कारण कठीण आहे. हृदय कसं लागतं? मृदू मधुर. काय अंतःकरण कसं लागतं? मुलायम लागतं, मृदू मधुर लागतं. तसं कृष्ण भक्ती करून, उपासना करून गोपिकांचं अंतःकरण असं मृदू मधुर झालं होतं. आणि म्हणून त्याची चोरी केली. काय असतं हे मृदू मवाळ, हे जे मन आहे की नाही, त्याची चोरी करण्याकरता ते मडक्यात अडकलेलं आहे. पण एक गंमत अशी आहे, हे मन कशात अडकलेलं आहे माहितीये का तुम्हाला? आसक्तीच्या मडक्यात अडकलेलं आहे. कशाचं मडकं सांगतोय नीट लक्षात घ्या. आसक्तीचं मडकं. त्या आसक्तीच्या मडक्यात मन अडकल्या कारणाने ते लवकर पोचता येत नव्हतं. म्हणून देव म्हणले हात घालायचा नाही, याला काठी मारून फोडून टाका. आसक्तीचं मडकं फुटलं पाहिजे. एकदा मडकं फुटलं ना की साठवायची जागा संपली. बरं का? आसक्ती संपली की अनासक्ती आली. आणि अजून सांगतो, आसक्ती संपली की विषयांची सक्ती संपली. गोड शब्द प्रयोग आहे. आसक्ती संपली की विषयांची सक्ती संपली. आसक्ती आहे म्हणून सक्ती आहे. धन पाहिजे, दौलत पाहिजे, नाव पाहिजे, लौकिक पाहिजे, विषय पाहिजे. काय आसक्ती आहे? आसक्ती तुमच्यावर सक्ती करते. आणि सक्ती केल्यानंतर मग एकदा धनाची सक्ती करू लागलं मन, आसक्ती करू लागली म्हणजे ते वाटेल त्या पद्धतीने कमवतं, संपतं एक दिवस. चोऱ्या सुद्धा करतो. आपण काही वेळेला असं पेपरमध्ये वाचतो की लक्षाधीशाची मुलं चोरी करतात. म्हणजे हेही असं आश्चर्यच आहे की लक्षाधीशाचा मुलं चोरी का करतात? नाही, आसक्ती. आणि ती आसक्ती त्यांना सक्ती करते. मग त्यांचं मन त्यांच्या ताब्यात राहत नाही आणि मग वाटेल ते करतात आणि एक दिवस नको ते घडून जातो. तसं इथे काय केलं भगवंतानी? आसक्तीचं मडकं फोडून टाकलं. संसाराची आसक्ती असू नये असं मी म्हणत नाही, पण जेवढी असायला पाहिजे तेवढी असली तर बरी. वाजवीपेक्षा जास्ती त्रास होते. जेवणामध्ये शेवटी आपल्याला तूप वाढतात. अत्यंत उत्कृष्ट म्हणजे तूप, म्हणून शेवटी वाढायचं. मराठीमध्ये एक शब्द वापरला जातो, अन्नशुद्धी. तूप म्हणजे काय आहे? खेड्यामध्ये अपभ्रंश झालेला शब्द आहे, अनसूट.
अपभ्रंश काय झाला? अनसूट. म्हणजे अनसूट वाढलं का? म्हणजे एकदा अनसूट वाढलं की आता सूट, म्हणजे जेवायला आता मोकळा सुटला, हा ना. पण खरा शब्द त्याचा असा आहे अन्न शुद्धी. अहो सुरुवात करा ना. आमच्या गुरुजींना विचार, ते म्हणतील अहो तूप वाढा ना. तूप वाढा. तूप वाढलं की पार्वती मध्ये हर हर. पण तूप पाहिजे. अन्न शुद्धी आहे, पवित्र आहे, ते घातल्याशिवाय जमत. तसं काही काही गोष्टीमध्ये नीट लक्षात ठेवा. आता जेवण एवढं पण तूप एवढं, एवढंच, जास्ती काही घालायचं नसतं, काही पेलाभर ओतायचं नाही. भाताच्या मुदी बरोबर तुपाच्या गोळाची मूठ ठेवायची नसते, बिघडून जाईल. तसं मला म्हणायचंय की एवढी आसक्ती नको, थोडी थोडी ठीक आहे, पण आपण इतकी आसक्त झालो की त्या संसारातून बाहेर पडायला वेळ नाही, यत्किंचित सवड नाही. हे काही मी तुम्हाला सांगायची गरज नाही आहे. आपण सगळे संसारिक आहोत, त्यामुळे आपला हा अनुभव आहे. त्यातल्या त्यात एक महिनाभर का होईना चमचाभर इकडे येत आहे रोज. काय म्हटलं मी? एक महिनाभर एक चमचाभर का होईना संसारातला बाजूला वेळ काढून, बायका स्वयंपाक वगैरे करून, पुरुष अगदी वेळ काढून बरोबर संध्याकाळी 5 मिनिटं अगोदर का होईना, 10 मिनिटं का हजर. म्हणजे त्याच्यातला भाग असा आहे, एवढा संसार असू दे पण एवढी तुपाची धार असली तरी तुमचं संपूर्ण जीवन पवित्र करील. अन्नशुद्धी आहे, अन्नशुद्धी आहे. म्हणून ही कृष्ण कथा कशी आहे, हे भागवत कसा आहे तर अन्नशुद्धी करणारी आहे. कृष्ण नामाने जीवन शुद्ध होतं, जीवन पवित्र होतं. नामे तरला नाही कोण, ऐसा द्यावा निवडून. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी प्रश्न विचारला, अरे आज जगामध्ये असा एक तरी काढा की ज्यांनी नाम घेतलं आणि तो तरला नाही. म्हणून या ठिकाणी कृष्ण चिंतन, कृष्ण स्मरण करण्याकरता आपण येतो. आणि म्हणून म्हटलं मी की आसक्तीचं मडकं फुटल्यानंतर काय झालं, असं आहे, संसाराची आसक्ती नष्ट झाल्याशिवाय प्रभू जीवाच्या हातात सापडत नाही. आपण एक एक पायरी पुढे चाललोय. जास्ती काय अगदी प्रत्येक डिटेलमध्ये सांगत नाही, पण पुढे पुढे सरकत जाऊ. म्हणजे 2 वर्ष जे ऐकलं, कारण आता शेवटी रासलेला आहे. काय काय सुटत गेलं म्हणजे काय काय भेटतं आणि काय काय सोडावं लागतं. अजून एक शब्द नीट वापरतो, सोडावं लागू नाही तर सुटावं. ज्याने सोडलंय तो केव्हा धरेल सांगता येत नाही, आणि ज्याचं सुटलंय त्याला धरण्याचा प्रश्न येत नाही. बरं का, ज्याची दारू सुटली ना तो पुन्हा पित नाही, पण बळजबरीने जर सोडली असेल ना तर हळूच. माझं बोलणं कळलं का? तसं आपोआप सुटावं लागतं. काही काही माणसं वैतागातून संसारातून बाहेर पडतात. एक सांगू का, बळजबरीने घडतो तो वैताग. मन मंदिरा गजर भक्तीचा.